तर बाळांनो, हा एक प्रश्न आहे आता बोर्डाच्या परीक्षेला 2023ला 4 मार्कासाठी पडलेला प्रश्न आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. बघा, मार्च 2023 आहे. द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द 5 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर इज 1455. फाइंड द नंबर्स. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द 5 कॉन्सिक्युटिव्ह, कुठेतरी ऐकले का रे हे? सम ऑफ द स्क्वेअर ऑफ आपल्या क्वाड्रॅटिकच्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये दुसरा क्वेश्चन आहे बघा. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द 2 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर. सेम आहे इथं. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द 5 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर. इथं फक्त 2च्या ऐवजी 5 आहेत आणि इव्हन नॅचरल आहे, इथं फक्त नॅचरल आहे. ही 1455 म्हणून आपण त्याला. फाइंड द नंबर्स, आपल्याला ते नंबर्स काय तर 5 कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे लगातार येणारे नंबर्स आहेत. मग लगातार येणारे नंबर्स आपण कॉन्सिक्युटिव्ह सपोज करायचं. आता नॅचरल नंबर मध्ये किती कितीचा डिफरन्स असतो? इव्हन म्हणलं तर 2-2चा असतो, नॅचरल म्हणलं तर 1 2 3 4 म्हणजे 1-1चा डिफरन्स असतो. जर आपण सपोज केला आता सपोज 5 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स 5 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स कुठले आहेत? आता पहिले x, तर पुढची x+1, नंतर x+2, नंतर x+3 झाले का 5? 1 2 3 4 झाले. पुढची जर बघितली आपण तर x+4 पर्यंत का आलं? तर कारण सुरुवात आपण x न केली. आता कंडिशन काय दिली त्यांनी आपल्याला? बाय कंडिशन अशी दिली आहे. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द 5 कॉन्सिक्युटिव्ह, त्यांच्या स्क्वेअरची सम म्हणजे x चा स्क्वेअर x+1 चा स्क्वेअर, x+2 चा स्क्वेअर, x+3 चा स्क्वेअर आणि x+4 चा स्क्वेअर. बापरे, मोठं वाटायलंय पण मोठं घाबरायची गरज नाही. सगळ्याची बेरीज 1455 अशी कंडिशन दिलेली आहे. असं ब्रॅकेट त्याच्या पुढे डोक्यावर स्क्वेअर म्हणल्यावर तुम्हाला काय आठवलं पाहिजे? तर लगेच या ठिकाणी आता याला एक्सपान्शन करण्यासाठी a+b ब्रॅकेट स्क्वेअर आठवला पाहिजे. 2 बार आती 2 बार आके बैठी 2 बार भागती. a²+2ab+b². a स्क्वेअर आणि b स्क्वेअर मध्ये गुदू म्हणजे ही स्टेप जी असते ती गुणाकार दुप्पट. तर डायरेक्ट मांडायचं. आता एवढं मोठं गणित आहे बघा. एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर मांडूया. ह्याला a स्क्वेअर म्हणजे x², 2ab म्हणजे काय करायचं? गुदू यांचा गुणाकार. 1 × x 1x, त्याची दुप्पट म्हणजे 2x प्लस 1 चा स्क्वेअर 1. परत इथं तेच x², पहिलं गुणाकार 2 × x 2x, त्याची दुप्पट 4x. बघा जरा कॅल्क्युलेशन कडनी 2 चा स्क्वेअर 4 आला. a² + 2ab+b, ह्याला पण तसंच x² गुदू 3 × x 3x, 3 2 6x आणि 3 चा स्क्वेअर 9 प्लस परत x² गुदू 4 2 8x आणि 4 चा स्क्वेअर 16. बरोबर सगळ्याची बेरीज 1455. आता x² गोळा करायचे. 1 2 3 4 5 किती x² आहेत? 5x² प्लस 2 आणि 4 6 6 6 12 12 आणि 8 20x प्लस 1 आणि 4 कॉन्स्टंट 5 5 आणि 9 14 14 आणि 16 30. तिकडचं 1455 इकडे घ्या. प्लस मायनस आपल्याला एक क्वाड्रॅटिक तयार करायचं बाळांनो. =0, त्याला विसरायचं नाही. क्वाड्रॅटिकचा आहे 4 मार्काचा. मग 5x² बरोबर प्लस 20x. आता इथं या ठिकाणी 1455 मधून 30 गेले. अबॅकस आलंच लगेच. 14 25 =0. मग या ठिकाणी आता सगळ्याला 5 ने भाग जातात. यस, सगळ्याच्या आता 0 आणि 5 दिसायलेत मला शेवटीला, म्हणजे 5 ने निशेष भाग जाते. 5x² प्लस 5 चोक 20 4x प्लस 5 1 5 5 2 10 4 उरले 40 5 48 2 उरले 25 5 5 25 285. काहीतरी चुकलंय. काय चुकलंय बघ, सांगा बरं बाळांनो. आता या ठिकाणी 1455 मोठे उत्तर आले, मोठ्याचं चिन्ह. मग इथं 1425 आता आलेलं आहे.
मग इथं पण या ठिकाणी आता मायनसच येणार आहे, कारण की उत्तर आले मोठ्याचं चिन्ह 1455 मायनस मायनस. माझा हात थांबते लगेच, चुकीच्या दिशेने जातच नाही, लगेच मला कळते. -285 चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन या ठिकाणी 4 येईल, मला माहिती आहे. 15 आणि 19 तुम्ही फॅक्टर पाडून बघा, बरोबर तुम्हाला पण लक्षात येईल. असं उभं करून फॅक्टर्स पाडायचे 285 चे, बरोबर 15 आणि 19 असे फॅक्टर पडतात. 19 मधून 15 गेले 4, मधल्या चिन्ह पप्पाला, त्याच्या उलट पोराला. मग या ठिकाणी बघा, आता ह्याला सॉल्व्ह करूत आपण. एक्स स्क्वेअर मायनस 15x हे घ्यायचं नाही, आता हे दोन फॅक्टर घ्यायचे, प्लस 19x मायनस 285 इज इक्वल टू 0. दोन दोनचे करायचे गट, याच्यातून x निघालं, मध्ये राहतं x मायनस 15, याच्यातून 19 निघालं, जास्त विचार करायचा नाही, मागचाच ब्रॅकेट पुढे लिहायचा, इज इक्वल टू 0. x मायनस 15 एका ब्रॅकेट मध्ये, उरलेल्या एका ब्रॅकेट मध्ये कोंबा, x प्लस 19 इज इक्वल टू 0. एव्हरी ब्रॅकेट इज इक्वल टू 0. x मायनस 15 इज इक्वल टू 0. x प्लस 19 इज इक्वल टू 0. 15 तिकडे गेलं मायनस प्लस 19 तिकडे गेलं प्लस मायनस. मायनस कधी नॅचरल नंबर असतात करे, त्याच्यामुळं -19 कधी येईल काय आन्सर नाही. x साठी खरी किंमत कोणती असेल, x इज इक्वल टू 15 हीच खरी किंमत असेल. देन सम ऑफ द 5 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर, फाइंड द नंबर्स म्हणले होते, तर पहिला नंबर या ठिकाणी x म्हणजे 15 असेल. देन 5 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर, पूर्ण वाक्यात लिहायचं, 5 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर. नॅचरल नंबर कुठले कुठले, पहिलं 15, त्या पुढचं लगेच सांगा, 16, 17, 18, 19 झाले का 5. कॉन्झिक्युटिव्ह म्हणलं की हेच येणार आहेत, x ची व्हॅल्यू मिळणं गरजेचं होतं. समजलं? राईट डाऊन.